जालना लोकसभेचे महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांनी दाखल केला लोकसभा निवडणुकीचा अर्ज। अर्जुन खोतकर, बबनराव लोणीकर यांच्या अनुपस्थितीमुळे महायुतीत बिघडी असल्याच्या चर्चांना उधाण। सहाव्यांदा रावसाहेब दानवे जालना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात। महायुतीतील नाराजी नाट्यांची लोकसभा मतदारसंघात जोरदार चर्चा। जालना जिल्ह्याचे खासदार तथा महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज जालना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सादर केलाय। मात्र दानवे यांच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या वेळी शिवसेना नेते अर्जुन खोतकर, भाजपा आमदार बबनराव लोणीकर यांच्या अनुपस्थितीमुळे महायुतीत बिनसलंय का अशा चर्चांना उधाण आलंय। काल अर्जुन खोतकर यांचे निकटवर्तीय शिवसेना दलित आघाडीचे जिल्हा प्रमुख ॲडव्होकेट भास्कर मगरे यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला होता। अर्जुन खोतकर जालना लोकसभा निवडणुकीसाठी आग्रही होते, मात्र त्यांना डावलून दानवे यांना महायुतीने उमेदवारी दिली। त्यामुळे अर्जुन खोतकर नाराज असल्याच्या चर्चा आहेत। त्यामुळे अर्जुन खोतकर आणि बबनराव लोणीकर यांनी मुद्दामून दानवे यांच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या कार्यक्रमाला हजेरी लावली नाही अशी जोरदार चर्चा आहे। दरम्यान आज जालना लोकसभा मतदारसंघाचे खासदार राहिलेले रावसाहेब दानवे यांनी सहाव्यांदा लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। त्यांना भाजपाने सहाव्यांदा लोकसभेची उमेदवारी जाहीर केली असून लोकसभा निवडणुकीत सहाव्यांदा षटकार मारण्यासाठी दानवे सज्ज झालेत। दरम्यान उद्या दानवे भाजपाच्या बड्या नेत्यांसह आपला निवडणुकीचा अर्ज पुन्हा दाखल करणार असून मोठ्या शक्ती प्रदर्शनासह जाहीर सभा देखील घेणार आहेत। मात्र आजच्या नाराजी नाट्यांची जालना लोकसभेत चांगलीच चर्चा रंगत आहे। दरम्यान दानवे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे दाखल केला। त्यानंतर ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आले असता पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारले। मात्र दानवे यांनी उपस्थितांना हस्तांदोलन केलं आणि एक शब्दही न बोलता ते गाडीत बसून निघून गेले।